दंडवत मायबाभाऊ, मी तुम्हाला आज चौथ्या अध्यायावर बोलणार आहे. मी गीता वर्ग चालवतो आणि गीता वर्गामध्ये असं याप्रमाणे मी आता तुम्हाला सांगायलो त्याप्रमाणे शिकवतो लोकायला. तर माझ्याकडे बरेच म्हणजे ग्रुप आहेत. एका ग्रुपमध्ये जवळजवळ फक्त 15 ते 20च लोक घेतो मी. 20 बी नाही, 15च लोक घेतो एका ग्रुपमध्ये. म्हणजे त्याला व्यवस्थित शिकता यावं यासाठी मी फक्त 15 लोक घेतो. आणि मायबाभाऊ, आणि ह्या वर्गात येण्यासाठी एक पात्रता पाहिजे. म्हणजे त्याला गीता आली पाहिजे. आधीच गीता म्हणजे वाचता आली पाहिजे. म्हणजे मग नंतरचं मग मी शिकवून तुम्हाला मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला शब्दार्थासहित शिकवून. परंतु तुम्हाला प्रथम गीता आली पाहिजे. आणि तुमचं वय म्हणजे जरड झालेलं न पाहिजे. थोडं कमी असलं तर कमी असलेलं चांगलं. आणि पुन्हा त्याच्यात 1 वर्षासाठी 1000 रुपये फीस मी घेतो. कारण त्याच्यामध्ये इंटरनेट बी जळतं आहे आणि त्या इंटरनेटसाठी मला पैसे लागतात ना. त्यामुळे मी 1000 रुपये, फक्त 1000 रुपये द्यायचे. 1 वर्षभर पुन्हा द्यायचे नाही. तर अशा 1000 रुपयामध्ये तुम्ही माझ्याकडे येऊ शकता आणि प्रवेश घेऊ शकता आणि गीता शिकू शकता. पण तुम्हाला गीता अगोदर वाचता आली पाहिजे. आणि ज्याला वाचता येत नाही त्याच्यासाठी देखील आपण वेगळा वर्ग तयार करू. तो वर्ग म्हणजे ह्या वाचता येणाऱ्याच्या वर्गात नाही, दुसरा वर्ग करावा लागेल. कारण त्याला मग मुळापासून मला अगोदर म्हणावं लागेल, तुम्हाला मग नंतर मागं म्हणावं लागेल. त्याप्रमाणे आपण तसा बी वर्ग तयार करू. पण हा फक्त शिकवण म्हणजे गीता मराठीत गीतेमध्ये काय आहे हे शिकण्यासाठीचे हे वर्ग आहेत. तर माझ्याजवळ 4 वर्ग चालतात. तर 4 वर्गामध्ये 60 महिला आहेत माझ्याकडे. तर बाबा तुम्हाला देखील याचा असेल तर ही माझी अट आहे. त्या अटीप्रमाणे तुम्ही येऊ शकता. आणि मग आता मी बघा चौथा अध्याय कसा शिकवतो. तर चौथ्या अध्यायामध्ये बघा पहिल्या अध्यायामध्ये कोण बोललं? धृतराष्ट्र बोलले. काय म्हणले धृतराष्ट्र? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विसावा मामका पांडवाचे किंवा कुर्वत संजय असं म्हणले. ते धृतराष्ट्रानं त्या संजयाला प्रश्न विचारलेला आहे. गीतेमध्ये 4च पात्र आहे. एक श्रीकृष्ण महाराज, अर्जुन, धृतराष्ट्र आणि संजय असे 4 पात्र. तर संजयाला धृतराष्ट्र प्रश्न विचारतात आणि श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन प्रश्न विचारतो. तर पहिल्या अध्यायात सुरूच होताना धृतराष्ट्रानं प्रश्न विचारलेला आहे. तो म्हणतो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुसवा मामका पांडवाचे व किंवा कुरुवत संजय. माझे आणि पंडूचे मुलं हे त्या रणांगणावर काय करायले ते मला सांग असं तो विचारतो. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये कोण बोलतो? दुसऱ्या अध्यायामध्ये संजय बोलतो. संजय काय म्हणतो? हे राजन तम तथा कृपयाविष्ट मसरू पूर्णाकुलेक्षणम विचिदंत विधम वाक्य मोहाचं मधुसूदन. तर ते म्हणतो की हा जो अर्जुन आहे तो मोहग्रस्त झालेला आहे. तो युद्ध करत नाही असं म्हणायला आहे. आणि त्यानं आपले शस्त्र हातातले काढून खाली टाकून दिले आणि कृपया पर्यायष्ट म्हणजे डोळ्यात आसू येऊन तो खाली बसलेला आहे. आणि श्रीकृष्ण महाराज त्याला बोलत आहे असं धृतराष्ट्राला संजय दुसऱ्या म्हणजे पहिल्या अध्यायात धृतराष्ट्र बोलतो, दुसऱ्या अध्यायात प्रथम संजय बोलतो आणि तिसऱ्या अध्यायात बाबा अर्जुन बोलतो. अर्जुन काय म्हणतो देवाला, श्रीकृष्ण महाराजाला? तो म्हणतो संन्यासम जयाशी चेत कर्म नसते मत्ता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयशी केशव. हे देवा, तुम्हाला जर कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ वाटत असेल, कर्मयोगापेक्षा निष्काम कर्मयोगापेक्षा तुम्हाला ज्ञानयोग श्रेष्ठ वाटत असेल म्हणजे संन्यास श्रेष्ठ वाटत असेल तर मग मला ह्या घोर कर्मात का पडता असा प्रश्न अर्जुनानं तिसऱ्या अध्यायामध्ये विचारला आहे. आणि चौथ्या अध्यायात मात्र श्रीकृष्ण महाराज बोलत आहेत. प्रथम ते म्हणतात अर्जुना इम विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वा कोय बरी. हे मी जे तुला ज्ञान सांगत आहे हे मी अगोदर विवस्वानाला सांगितलं, विवस्वानानं मनूला सांगितलं, मनूनं आपला पुत्र इक्ष्वाकूला सांगितलं. आणि परंपरेनं चालत आलेलं ज्ञान आहे हे कालांतर फार काळ गेल्यामुळं हे नष्ट झालं आहे. आणि तू भक्तोशी बेसकाचे ती यौम परंपरा प्राप्त भीमम राजेशेदू सकाले नियमाता योगो नष्ट परत फार काळ गेल्यामुळं
हे ज्ञान नष्ट झालं आहे आणि त्यामुळं तू माझा सयवायम मायते ते योग पृक्त पुरातन भक्तोशी मे सखाचे ती रहस्य भेद उत्तम आणि तू माझा भक्त आहेस सखा आहेस म्हणून हे रहस्य गीतेमध्ये ह्या ज्ञानामध्ये काय रहस्य आहे ते रहस्य मी तुला समजून सांगतो आहे. पाय बाबा पहिल्या बघा कोणती बी सभा भरली तर तिथं अगोदर निकृष्ट माणूस बोलतो कमी दर्जाचा, मग तिथं हा धृतराष्ट्र कमी दर्जाचा आहे, मोहग्रस्त येतो आणि तो प्रथम बोलतो आणि दुसऱ्या अध्यायात त्याच्यापेक्षा बरा माणूस येतो संजय बोलतो, तिसऱ्या अध्यायात त्याच्यापेक्षा अर्जुन बरा आहे म्हणजे धृतराष्ट्रापेक्षा संजय बरा, संजयपेक्षा अर्जुन बरा आणि अर्जुनापेक्षा श्रीकृष्ण महाराज श्रेष्ठ, सगळ्यापेक्षा श्रेष्ठ. ते चौथ्या अध्यायात बोलतात आणि ते अर्जुनाला सांगतात अर्जुना मी हा जो ज्ञान आहे हे तुला आजच सांगत नाही, मी हे ज्ञान अगोदर युवस्वानाला सांगितलं, युवस्वानानं मनूला सांगितलं, मनूनं इक्ष्वाकूला सांगितलं आणि अशा प्रकारे परंपरेने चालित आलेलं हे ज्ञान आता नष्ट झालेलं आहे आणि तू माझा भक्तोशी मे सखा चेती रहस्य मे हेतु उत्तम आणि तू माझा भक्त आहेस सखा आहेस म्हणून तुला मी हे ज्ञान सांगतो आहे. तर मायबाबा अर्जुनानं गपचूप बसावं का नाही, परंतु अर्जुन गपचूप बसला नाही. त्यानं मग प्रश्न पुन्हा विचारला तर तो काय म्हणतो देवा अपरम भवतो जन्म परम जन्म यो स्वतः कथमेत द्विजान्याम तो वादोपोक्तवादी. ते म्हणले अर्जुन म्हणतो देवा तुमचा जन्म तर अलीकडचा आहे आणि युवस्वानाचा जन्म तर कव्हाचा आहे आणि मग हे तुम्ही त्याला ज्ञान सांगितलं हे मी कसं समजू, असं अर्जुनाचा प्रश्न आहे. ते एक जीवाच्या दृष्टीनं ठीक आहे तो प्रश्न, जीवाला असे प्रश्न उत्पन्न होणं काही मोठी गोष्ट नाही. तर त्याप्रमाणे त्यानं तो प्रश्न विचारला, परंतु याच्यावर अतिशय सुंदर मार्मिक चपखळ उत्तर श्रीकृष्ण महाराज देतात. ते म्हणतात अर्जुना बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचे अर्जुना, अरे अर्जुना तुझे माझे अनेक जन्म झाले, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचे अर्जुन तान्यहम वेद सर्वानी न तो मेथ परंतप, आणि त्यातले मला सर्व आठवतात तुला एकही आठवत नाही, तुला एक बी आठवत नाही. कारण काय आहे त्याचं, कारण मी कोण आहे आजोपी आज जन्म आहे, मला जन्म घ्यायची गरज नाही. बाय बाबा महानुभाव तत्त्वज्ञानाप्रमाणे पाहिलं तर जीवाला माया प्रपंचात आणते, तमातून हरितात लोटते आणि हरितातून प्रपंचात आणते, म्हणजे तो स्वतः येत नाही आणि एकदा आला की त्याला सवारापर्यंत जाता येत नाही. आणि दुसरी गोष्ट देवता आहे, देवताला माया परमेश्वर प्रवृत्तीनं इथं ब्रह्मांडाचं कार्य करायला आणते आणि त्या बी स्वतः मनाला येत नाही, त्याला बी देवता मायाच त्याला प्रपंचात आणते. तिसरा आहे प्रपंच, परमेश्वराच्या आत्मभावाने प्रपंच जळतो, त्याची ढीग तयार होतात आणि त्या ते ढिग प्रपंचात येतात. तर अशाप्रमाणे प्रपंच देखील स्वतः तो तर जड आहे, तो कसा येईल मनानं, परंतु परमेश्वर मात्र मनानं येतात स्वतःच्या, त्याला कोणी आणण्याची गरज नाही. ते कसे येतं आजोपी, ते जन्म घ्यायची गरज नाही त्याला, आजोपी सन्न व्ययात्मा अव्ययी आहेत आणि भूता नामी स्वरूपी सर, भूताचे ईश्वर आहेत, सर्व भूताचे ईश्वर आहेत आणि प्रकृती स्वामधिष्ठ आहे, प्रकृतीला अधिष्ठित करून आपल्या काह्यात घेऊन ते पृथ्वीवर येत असतात, अवतार घेत असतात. प्रकृती स्वामधिष्ठ आहे, संभवा म्यात्म माया. माय बाबा तुम्ही जर पैठणची एक लीळा आहे त्याच्यात धानायसा आणि परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज हे कावड्या खेळतात आणि धानायसाच्या कावड्या चालत नाहीत आणि परमेश्वराच्या कावड्या देवाच्या कावड्या चालतात. का चालतात बरं, प्रकृती परमेश्वराच्या कह्यात आहे, परमेश्वराच्या प्रकृती कह्यात आहे आणि जीव हा मायेच्या कह्यात आहे, बंधनात आहे आणि जीव हा सदोदित बंधनात आहे. जरी परमेश्वर स्वरूपी गेला तरी तिथं देखील त्याला परमेश्वर स्वरूपातून त्याला जर वाटलं आपण आता प्रपंचात काय चाललं आहे बघून यावा तर तसं येता येत नाही, त्याला तिथून येता येत नाही बाहेर. तो जर प्रपंचात आला तर तमात जाता येत नाही, तमात गेला तर प्रपंचाला तो नेहमी बंधनात आहे. तर जीव मायेशी अधीन होय का प्रपंचाशी अधीन होय असं परमेश्वरानं म्हणलेलं आहे. तर परमेश्वर कसं आहे आजोपी सन्न व्ययात्मा भूताना, तो केव्हा बी येऊ शकतो आणि केव्हा जाऊ शकतो.
आपण त्याच्यासाठी भाष्यकारानं एक अधिकाऱ्याचं म्हणजे न्याय दिलेला आहे. जसा कलेक्टर असतो, कलेक्टर स्वतःच्या मनानं चितो मनानं जातो, पण तो शेवटी येतो आणि प्रथम पिऊन येतो, नंतर म्हणजे हे येतात, कारकुन येतात, नंतर त्याच्यावरचे लोक येतात, नंतर आणि मग परमेश्वर येतो आणि परमेश्वर जाताना अगोदर जातो, असा न्याय दिलेला आहे. तर त्याप्रमाणे परमेश्वर हा शेवटी कधीतरी येत असतो. कधी येतो परमेश्वर? यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भयति भावत अभ्युत्थानं धर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम्. केव्हा येतो परमेश्वर? जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते. यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजे ज्ञान देण्यासाठी, धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि काय करण्यासाठी येतात परमेश्वर? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी साधूचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टाचा नाश करण्यासाठी मी पृथ्वीवर परमेश्वर येत असतात. धर्माची संस्थापना, ज्ञान देण्यासाठी येत असतात. आणि मायबाबा परमेश्वरानं जे सांगितलं गीतेमध्ये ते अगदी करून दाखवले. धर्माचं रक्षण केलं, ज्ञान दिलं, उद्धवाला अर्जुनाला पुढं करून ज्ञान बी दिलं आणि पुन्हा काय केलं, अनेक दुष्टाचा ठार केलं आणि लोकांची सदलोकांची सत्पुरुषाची म्हणजे रक्षण केलं. बाबा त्यांनी जे सांगितलं गीतेमध्ये ते त्यांनी करून दाखवलं. तर काय धर्मसंस्थापनार्थ आहे संभवामी युगे युगे. आणि अर्जुनाला ते ज्ञान देताना म्हणतात, अर्जुना जन्म कर्मच मे दिवे मेवम यवैति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. माझं हे असं हे दिव्य जन्म कर्म आहे. तो माझं परमेश्वराचं जन्म आणि कर्म हे सगळं दिव्य आहे. जन्म कर्मचे मे दिव्य मेवम यवैति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. आणि परमेश्वराचं असं दिव्य जन्मकर्म ज्याला समजलं आणि त्याप्रमाणे जर तो वागला तर त्याला पुन्हा त्यक्त्वा देहम हे देह सोडल्यानंतर पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. हे अर्जुना पुन्हा त्याला नसवर संसारात येण्याची गरज नाही. मायबाबा परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म गीतेच्या माध्यमातून समजून घ्या अशी तुमच्या चरणी मी नम्र विनंती करतो. आणि तुमचं कल्याण करून घ्या. तुमचा म्हणजे पुन्हा ह्या जन्मात येण्याची अपेक्षा ठेवू नका अशी मी तुम्हाला वारंवार विनंती करतो, नम्रपणे विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.